नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. पावसाळा म्हटलं की चहासोबत काहीतरी गोड आणि गरमागरम खायची इच्छा होतेच. आज मी घेऊन आले आहे अगदी पारंपरिक, झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले. तुम्ही ह्याला गोड भजी सुद्धा बोलू शकता. बाहेरून हलके खमंग, आतून मऊ आणि इतके स्वादिष्ट की एक खाल्ल्यावर दुसरा खायची इच्छा होतेच. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. इकडे मी 1 कप म्हणजे साधारण पाव कप असेल हा गूळ असा मी चिरून घेतलेला आहे. आपण आता हा गूळ आहे तो एका बाउलमध्ये असा घालायचा आहे. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाप्रमाणे आपण आता पाणी घेणार आहोत. पाणी घालायचं आहे. हे थोडं असं मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे, ते घालणार आहे गुळामध्ये. त्यानंतर आपण आता हा गूळ आहे तो पूर्ण असा वितळून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने. बघू शकता आपला गूळ मस्तपैकी असं वितळून झालेला आहे. आपण आता हे पाणी आहे गुळाचं ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच बाउलमध्ये 1 कप इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे जाडा रवा घेतलेला आहे. कोणता पण रवा वापरलात तरी चालेल, बारीक रवा पण चालेल वापरलात तर. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशॉप आहे, ती मी अशी कुटून थोडीशी घेतलेली आहे, ती घालायची आहे. अर्धा चमचा वेलची पावडर आहे, ती घालायची आहे. थोडंसं अगदी चिमूटभर ह्याच्यामध्ये मीठ आहे, ते घालायचं आहे. अगदी चिमूटभर घालायचं आहे. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते घालायचं आहे सगळं. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत मिश्रणामध्ये, असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर परत तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं अधिक किंचित पाणी घातलात तरी चालेल. बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे. आपण आता ह्याचे मस्तपैकी असे गोड भजी करणार आहोत. थोडासा इकडे मी खायचा सोडा अर्धा चमचा घातलेला आहे, जेणेकरून जे आपले भजी आहेत ते चांगले असे टमटमीत फुगतील. आपण आता मस्तपैकी गोड भजी म्हणजेच गुलगुले आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपण आता जे गव्हाच्या पिठाचं बॅटर आहे ते असं एक एक करून हाताच्या साहाय्याने सोडायचं आहे. जसं आपण भजी करतो तसंच इकडे करायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं असं पलटी मारून घ्यायचे आहेत एक एक करून असे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे चांगले असे गुलगुले आहेत ते चांगले असे तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि मस्तपैकी आपले गव्हाच्या पिठाचे मस्तपैकी असे गुलगुले तयार झालेले आहेत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.